brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांवर दिसू लागला आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट JNPT बंदरातून निर्यातीसाठी गेलेले द्राक्ष आणि केळीचे अनेक कंटेनर आता परत येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गामध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे आणि शिपिंग कंपन्यांनी लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे निर्यातदारांचं मोठं नुकसान होत आहे. जवळपास 350 पेक्षा जास्त कंटेनर अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे मागील 12 दिवसांपासून भारतातून होणारी कृषी निर्यात मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झाली आहे. इंडियन हॉर्टिकल्चर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्या मते 350 पेक्षा जास्त नाशवंत कृषी उत्पादनांचे कंटेनर विविध बंदरांवर अडकले होते. दुबईकडे जाणाऱ्या मालासाठी दुसरं बंदर सुरू करण्यात आलं असलं तरीही तिथेही मोठी गर्दी असल्याने काही कंटेनर परत मागवावे लागले आहेत, तर काही कंटेनर शिपिंग कंपन्यांनी गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे उतरवले आहेत. नाशिकहून दुबईसाठी पाठवलेले द्राक्षांचे 4 कंटेनर युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे परत निफाडला मागवले आहेत. प्रत्येक कंटेनरमध्ये सुमारे 13 मेट्रिक टन द्राक्षे होती. हा माल निफाड तालुक्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये पुन्हा उतरावा लागला आहे. कोल्ड स्टोरेज मालक आणि निर्यातदार अक्षय सांगळे यांनी सांगितलं की कंटेनर परत आल्यामुळे माल पुन्हा साठवणे, नवीन मालासाठी जागा करणे आणि विक्रीची व्यवस्था करणे ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या मते प्रत्येक कंटेनर मागे आधीच सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. याशिवाय मजुरी, वीज बिल आणि वाहतूक खर्चामुळे आर्थिक ताण देखील वाढला आहे. शिपिंग कंपन्यांचा वॉर रिस्क सरचार्ज सध्याच्या परिस्थितीत शिपिंग कंपन्यांनी लागू केला आहे. 3 मार्च 2026 पासून मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रॅफिकवर अतिरिक्त शुल्क आकारलं जात आहे. 20 फूट कंटेनरसाठी $2,000, 40 फूट कंटेनरसाठी $3,000 आणि रिफर कोल्ड कंटेनरसाठी $4,000 असा हा सरचार्ज आहे. युद्धापूर्वी हा सरचार्ज 0 होता. 28 फेब्रुवारी नंतर जेव्हा युद्ध सुरू झालं, त्या युद्ध सुरू असताना जे पोर्टमधून जे काही कंटेनर पुढे गेले, जे आखाती देशांना खास करून जाणार होते, ते कंटेनर एक तर पोर्टवर अडकलेत. काही जे कंटेनर आहे, जे जहाज रवाना झाले, ते वेसल्स रवाना झाल्या होत्या, त्या पाण्यात आहे. तर काही जे आहे ते आखाती देशांच्या जवळच्या जे बंदरं आहे तिथं थांबलेत, पण ते तिथं बंदरावर जाऊ शकत नाही. अशा स्थितीत ज्या शिपिंग कंपन्या आहेत त्यांनी एक वेगळी पॉलिसी घेतली. त्यांनी वार सरचार्जेस लावायला सुरुवात केली आहे. तर काही जे कंटेनर आहे ते गुजरातमध्ये परत आलेत आणि काही जे कंटेनर आहे ते अजूनही पाण्यात उभे आहेत. तिथं ज्या कंटेनरमध्ये जो माल आहे त्याचं काय होणार याबाबत मोठी साशंकता आहे. प्रशासनाकडून अजूनही ऑफिशियली याच्याबाबत काही सांगितलं गेलेलं नाहीये. मात्र जे निर्यातदार आहे, जे निर्यातक आहे ह्या कृषी मालाचे, त्यांची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. त्यांना अजून क्लिअरन्स येत नाहीये की जे कंटेनर आत्ता सध्या बाहेर आहे किंवा वेसल्सवर आहे त्यांचं काय होणार आहे. तर जे माल हा जो आहे आपण बघतो हा थांबलेला आहे. इथं जे स्टोरेज आहे यांचे हे भरून पडलेला हा माल कधी ना कधी कंटेनरद्वारे एक्सपोर्ट होणार होता, पण हा थांबवायची वेळ आलेली आहे आणि याचा जो फटका आहे तो निर्यातकांना बसतोय आणि योगायोगाने याची जी झळ आहे ती शेतकऱ्यांना बसणार आहे. आपल्याबरोबर सांगळे ॲग्रोचे संजय सांगळे उपस्थित आहेत. आपण त्यांनाच विचारा नेमकं काय होतंय सर, काय परिस्थिती सध्या? सध्याची परिस्थिती अशी आहे, अचानक आलेल्या वारमुळे जी काही आखाती देशांवरती जे काही संकट आलेलं आहे त्यामध्ये आमचे साधारण 4 कंटेनर होते आणि अचानक पुरवठा थांबल्यामुळे 8-10 दिवस ते कंटेनर मुंबई पोर्टला थांबून राहिले. ना विलाजास्तव त्या व्हेसल पुढे जात नसल्यामुळे ते आम्हाला परत आणून कोल्ड स्टोरेजला त्याचा स्टॉक करावा लागला. आता एकतर ते डोमेस्टिकला विकावं लागतील किंवा जर नवीन व्हेसल मिळाल्या कुठे तर त्याला डायव्हर्ट करून पाठवायला लागतील. परंतु त्यामध्येही साधारण 3-3, 4-4 लाख रुपये फ्रेट हे वाढलेले आहेत आणि जे पोर्टवरनं जे कंटेनर आणलेत त्याच्यामध्ये पण साधारण 2 लाख रुपये चार्जेस हे त्यांनी लावलेले आहेत. आता ही झाली आखाती देशांची परिस्थिती. परंतु युरोपला पुरवठा सुरळीत चालू आहे, परंतु तो वेळेत पोचत नाही आहे. त्याच्यासाठी साधारण 35 दिवसाचा वेळ होता, तिथं आता 55 दिवस झालेत, तरीही अजून कंटेनर तिथे पोचत नाही आहे. त्याचे आता काय क्वालिटीवरती काय परिणाम होईल ते बघायला लागेल. किती चार्जेस वाढतील त्याचा पण अजून काही संभ्रम शिपिंग लाईनने सांगितलेला नाही. साधारण वार सरचार्जेस ह्या शिपिंग लाईन लावता आहेत आणि याचा साधारण तुम्हाला किती फटका बसतोय? कारण शेतकऱ्यांकडून तुम्ही माल घेतलाय किंवा तुमचा व्यवहार झालेला असतो आणि पुढं तुम्ही जे आहे तो बाहेरला देणार, तर बाहेरची याच्यात काय भूमिका आहे, जे शिपिंग लाईन चार्जेस आहे आणि तुम्हाला साधारण कसा फटका बसतोय? याच्यामध्ये शेतकऱ्याने पॅनिक होण्याचं काही कारण नाही आहे. शेतकऱ्याशी जो आमचा रेट ठरलेला आहे, आम्ही हार्वेस्ट करून आणलेला आहे, तो रेट त्यांना मिळून जाणार आहे.
आणि आता जे काही चार्जेस आहेत ते साधारण 30 ते 40 रुपये किलो हे चार्जेस त्याच्यामध्ये वाढलेले आहे, काही वाढणार आहे, काही आणखीन वाढू शकतात. ते पर्यायाने पुढच्या काळामध्ये समजेल. त्यामुळे निर्यात खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच केळी निर्यातीतही मोठा फटका बसला आहे. नाशिकमधील केळी निर्यातदार संदीप अग्रहारी यांचे 36 केळींचे कंटेनर विविध ठिकाणी अडकले आहेत. काही कंटेनर जैन पेटीवर तर काही विविध बंदरांवरती अडकले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एका शिपिंग कंपनीने कंटेनर मुंबईहून मुंद्रा पोर्ट येथे उतरवले आहेत. आता ते कंटेनर पुन्हा मुंबईला आणण्यासाठी आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी सुमारे 1 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. युद्धापूर्वी केळींचा निर्यात दर 21 रुपये प्रति किलो होता. मात्र निर्यात थांबल्याने तो दर आता 13 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. त्यामुळे आधीच्या दरानं खरेदी केलेला माल स्थानिक बाजारात विकल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. शेतकरी आणि निर्यातदार दोघेही अडचणीत सापडले आहेत. नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथून हजारो टन द्राक्ष युरोप आणि आखाती देशात निर्यात केली जातात. मात्र गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन 60 ते 70% घटलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आणि निर्यातदार दोघांवरही संकट ओढावलं आहे. निर्यातदारांच्या मते शिपिंग कंपन्यांनी लावलेले अतिरिक्त शुल्क, कंटेनर अडकणं आणि माल खराब होण्याची भीती यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. निर्यात थांबल्यामुळे बाजारातील भावही घसरत असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मुंबई तकसाठी प्रवीण ठाकरे, नाशिक.